विद्यार्थी मित्रांनो, विंचू चावला संत एकनाथ यांच्या भारुडाचा आपण अध्ययन करत होतो. तिसऱ्या भागामध्ये आपण या ठिकाणी संत एकनाथ काय म्हणतात ते बघायचं आपल्याला. पहिल्या दोन भागामध्ये संत एकनाथ महाराज म्हणतात की मानवी मनामधील जे काही प्रामुख्यानं 6 अशा प्रकारचे शत्रू आहेत मानवाचे, त्यामध्ये काम, क्रोध, मोह, मद आणि मत्सर. तर हे आपल्या जीवनामध्ये, आपल्या शरीरामध्ये प्रामुख्यानं 6 विकार या ठिकाणी वास करत असतात. तर या 6 शत्रूपैकी काम म्हणजेच वासना व क्रोध म्हणजे राग या 2 भावना जर माणसाच्या मनात स्थिरवल्या आहेत, यांनाच संत एकनाथांनी काय केलं आहे, या भारुडामध्ये विंचू म्हटलेलं आहे. या दुर्गुणामुळं राग व वासना या 2 शत्रूंनी मानवी मनावर एक प्रकारचा ताबा मिळवला आहे. काम क्रोध रूपी विंचू चावल्यावर माणसाची कशा प्रकारे अवस्था होते त्याचं वर्णन संत एकनाथांनी या भारुडामध्ये केलेलं आहे. संत एकनाथ महाराज आपल्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात की मनुष्य इंगळी अति दारुण. इंगळी म्हणजे काय? मोठा विंचू. मनुष्य इंगळी अति दारुण. अति म्हणजे काय? खूप भयंकर. दारुण म्हणजे सोसण्यास कठीण. मनुष्य इंगळी अति दारुण. मज म्हणजे मला. नांगा, नांगा म्हणजे दंश करणारा अवयव, ज्याच्यामध्ये विष असतं, तो अवयव. मज नांगा मारला तिने. सर्वांगी, सर्वांग म्हणजे काय? संपूर्ण अशा प्रकारचं अंग. वेदना म्हणजे दुःख किंवा कळ. जाण म्हणजे जाणवते. ज्या वेळा ही इंगळी डसते, दंश करते, त्यावेळेला काय होतं, तर आपल्याला ज्या काही वेदना होतात मानवी जीवनाला, तर त्या असह्य असतात. तर मग सर्वांगी वेदना जाणं त्या इंगळीची. इंगळी म्हणजे मोठा विंचू. तर ज्या वेळेला हा मोठा विंचू चावतो, तर त्यावेळेला मात्र आपल्या शरीरामध्ये त्याचं जेव्हा विष पसरतं, तर त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी असह्य अशा प्रकारच्या वेदना जाणवतात. तर त्याचप्रमाणे या ठिकाणी संत एकनाथ महाराज म्हणतात की मनुष्यरूपी ही जी इंगळी आहे, म्हणजे मोठा विंचू आहे, मनुष्यरूपी इंगळी इतकी भयंकर आहे की तिनं नांगी मारताच या इंगळीच्या दंशानं सर्वांगाला काय झालं, तर वेदना झाली आहे. इतकी ठणक लागली आहे की त्या इंगळीचं विष आता काय झालं आहे, तर सर्व अंगभर पसरलं आहे. तर विष पसरल्यानंतर जो काही दाह असतो, तर तो मात्र आपण या ठिकाणी असह्य असतो, तो आपण या ठिकाणी सहन करू शकत नाही. तर त्याप्रमाणे संत एकनाथ महाराज म्हणतात की मनुष्याचा सुरुवात या काव्यपंक्तीमध्ये संत एकनाथ काय करतात, तर आपल्या मनुष्याचा एक प्रकारे इंगळी असा प्रकारचा उल्लेख करतात. इंगळी म्हणजे मोठा विंचू. इंगळी म्हणजे आकाराने सर्वात मोठा विंचू. कधी कधी माणसाचे जे काही विकार आहेत, तर या मोठ्या इंगळीप्रमाणे अतिप्रबळ होतात. तर या विकारामुळं त्याने काय होतं, तर या ठिकाणी माणसाचे विकार इंगळीप्रमाणे अतिप्रबळ होतात. त्याने मनाला काय होतं, जास्त अशा प्रकारच्या वेदना होतात. दारुण म्हणजे काय? अतिभयंकर असा हा मनुष्य, ज्यात विकार प्रबळ झालेले आहेत. ज्या वेळेला मनुष्याचे विकार प्रबळ होतात, तर त्यावेळेला त्याची जी काही सारासार विचार करण्याची जी काही शक्ती असते,
तर तो मनुष्य काय करतो, ती विचारशक्ती हरवून बसतो. त्याला चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, आपला कोण आहे तर परका कोण आहे, यामधील त्याला भेद या ठिकाणी तो ओळखू शकत नाही, त्याला कळत नाही. त्याची बुद्धी काय होते, एक प्रकारची भ्रष्ट होते. तर अशा प्रकारचा हा विकारी मनुष्य असतो की ज्या व्यक्तीला अशा प्रकारे विकार चढलेले आहेत, तर त्याची विचार करण्याची सारासार शक्ती या ठिकाणी नष्ट होते. तो आपला परका, अशा प्रकारचा योग्य अयोग्य, अशा प्रकारचा चांगला कोण वाईट कोण, अशा प्रकारचं या ठिकाणी तो ओळखू शकत नाही. त्यानंतर त्याची बुद्धी प्रामुख्याने भ्रष्ट होते आणि मनुष्याच्या रूपामध्ये जणू काही अतिभयंकर अशा प्रकारचा दानव या पृथ्वी तलावर एक प्रकारचा वावरत असतो. तर अशा प्रकारचा हा मनुष्य असतो. तर मनुष्य इंगळी अतिदारुण म्हणजे माणसामधील जे काही विकाररूपी इंगळी आहे तर अतिशय भयंकर असते. तर त्यामुळं एक प्रकारचं या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला मनुष्यरूपी इंगळी ज्यावेळेला डसते, नांगी मारते, तर त्या नांगी मारल्यामुळं काय होतं, सर्वांगामध्ये अशा प्रकारच्या वेदना होतात. तर त्याप्रमाणे हा जो काही मनुष्य असतो तर तो काय करतो, या ठिकाणी एक प्रकारचा भयानक अतिभयंकर दानव एक प्रकारचा पृथ्वीवर असतो. आणि म्हणून संत एकनाथ म्हणतात की मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारला तिने, सर्वांगी वेदना जाणं त्या इंगळीची. तर त्या विंगळीचं एक प्रकारचं सर्वांगभर विष पसरतं. तर एवढा हा मनुष्य, दुर्जन मनुष्य प्रामुख्यानं एवढा घातक असतो. म्हणजे कवीला या ठिकाणी काय सांगायचं आहे, संत एकनाथ महाराजांना काय सांगायचं आहे, तर संत एकनाथ महाराज म्हणतात की दुर्गुण हे जे असतात तर हे दुर्जनाच्या ठायी असतात. दुर्जन व्यक्तीच्या अंगामध्ये दुर्गुण असतात. त्यामुळं दुर्जन माणसाची संगत करणं हे म्हणजे इंगळीचा दंश घेणं होय. दुर्जनाची संगत ही दंशा इतकीच या ठिकाणी तहाक असते. तुम्ही दुर्जनाच्या संगतीने दुर्जन होता, म्हणून यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, तर सद्गुणाचा अंगीकार केला पाहिजे. म्हणून सज्जन व्यक्तीच्या संगतीमध्ये आपण या ठिकाणी राहिलं पाहिजे. जर आपण सज्जन लोकांच्या संगतीमध्ये राहिलो तर आपल्याला सत्संग घडेल. सत्संग सदा घडायला हवा, म्हणजे दुर्जनांचा जो काही दाह आहे तर दुर्जनांचा दाह आपल्याला काय होईल, शांत करता येईल. सज्जन माणसाच्या संगतीने आपल्यातले जे काही दुर्गुण आहे तर आपल्यातले दुर्गुण या ठिकाणी नाहीसे होतात. दुर्गुणाच्या इंगळीचा दाह क्षमतो आणि म्हणून सत्संग हा दाह शांत करणारा एकमेव उपाय आहे, असं संत एकनाथ महाराज आपल्याला ठिकाणी या काव्यपंक्तीनं सांगतात. तर विद्यार्थी मित्रांनो, संत कवी एकनाथ महाराज यांना या काव्यपंक्तीमध्ये असं सांगायचं आहे की जो काही मनुष्य असतो तर या मनुष्यामध्ये अशा प्रकारे विकाररूपी जे काही विकार असतात तर हे विकार जर का प्रबळ झाले तर तो मनुष्य या ठिकाणी दानव बनतो. आणि म्हणून या ठिकाणी जे काही वाईट विचार असतात, दुर्गुण असतात, ते दुर्जनाच्या ठायी असतात. म्हणून आपण दुर्जनाच्या सहवासामध्ये आपण राहू नये. चांगल्या लोकांची आपण संगत या ठिकाणी अंगीकारावी. सज्जन लोकांचा जर का आपण सहवासामध्ये राहिलो तर या ठिकाणी आपल्याला काय होईल, जीवन जगत असताना आपल्याला या ठिकाणी जर चांगल्या लोकांचा संगत जर का आपल्याला लाभली तर आपलं जीवन सुख समृद्धीनं भरभरून निघेल. आणि म्हणून आपण या ठिकाणी दुर्जन लोकांचा सहवास आपण या ठिकाणी टाळावा. तर अशा प्रकारची एक प्रकारची सूचना आपल्याला या काव्यपंक्तीमध्ये संत कवी एकनाथ महाराज करतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या काव्यपंक्तीमध्ये संत एकनाथ महाराज काय म्हणतात बघा, ह्या विंचवाला उतारा, ह्या विंचवाला उतारा, उतारा म्हणजे काय, उपाय. तमोगुण मागे सारा. तमोगुण म्हणजे काय, तामसी वृत्ती. सारा म्हणजे काय, टाकून द्या. सत्वगुण म्हणजे चांगले गुण, सद्गुण. सद्गुण लावा अंगारा. जर तुम्हाला अंगारा लावायचाच असेल तर चांगल्या गुणांचा लावा.
सद्गुण लावा अंगारा. अंगारा म्हणजे काय? उदी. परमेश्वरासमोर लावलेल्या ज्योतीची एक प्रकारची राख, तर याला अंगारा म्हणतात. विंचू म्हणजे इंगळी. इंगळी म्हणजे मोठा विंचू. उतरे झरझरा. झरझरा म्हणजे काय? पटकन, लवकर. विद्यार्थी मित्रांनो, ह्या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा. जर आपल्यामधील हे जे काही वाईट विचार आहेत, म्हणजे काम आणि क्रोध, हे जर का आपल्याला या ठिकाणी मनुष्यरूपी जे काही षड्विकार आहेत, तर या षड्विकारावर या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे? सद्गुणांनी मात केली पाहिजे. चांगल्या सद्गुणांनी मात केली पाहिजेत, अशा प्रकारचा संदेश संत एकनाथ या काव्यपंक्तीमध्ये देतात. तमोगुण मागे सारा. संत एकनाथांनी प्रामुख्याने या काव्यपंक्तीमध्ये कामक्रोध रूपी जी काही विंचू आहे, वेगळी उतरायचं उपाय या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला उपाय सांगितलेला आहे की तमोगुण मागे सारा. काम आणि क्रोध रूपी विंचू इंगळी उतरण्याचा उपाय पहिला तर तमोगुण मागे सारा. आपल्यामधील जे काही वाईट विचार आहेत, तर ते वाईट विचार बाजूला सारा. आणि दुसरा उपाय सांगितलेला आहे की सत्वगुणाचा लावा अंगारा. सत्वगुणांचा अंगारा लावा. म्हणजे चांगले जे काही गुण आहेत, तर त्या चांगल्या गुणांचा या ठिकाणी अंगीकार करावा. विंचू इंगळी उतरे झरझरा. तर आपल्यातील जे काही वाईट विचार आहेत, तर ते आपले निघून जातील. प्रस्तुत काव्यपंक्तीमध्ये संत एकनाथ महाराज यांना असं सांगायचं आहे की या विंचवाच्या डंकाची जी काही वेदना आहे, दंशाची जी काही वेदना आहे, कमी करण्याचा उपाय म्हणजे अंगातील तमोगुण म्हणजे तामसी वृत्ती व दुर्गुण आपण टाकून द्यायला हवे. त्या दुर्गुणांचा आपण त्याग करावा. हे दुर्गुण नाहीसे करण्याचा उपाय म्हणजे सात्विक गुणांचा अंगारा लावा. म्हणजे चांगल्या गुणांचा या ठिकाणी अंगीकार करावा. या सत्वगुणाच्या अंगाऱ्याने विंचू इंगळी विकार पटकन दूर होतील. संत एकनाथ महाराज म्हणतात की तमोगुणाचे विसर्जन करा. आपल्यामधील जी काही तामसी वृत्ती आहे, तर ती तामसी वृत्ती बाजूला करा. तमोगुणात क्रोध हा भाव असतोच, तर माणसाने या विकाराचा नाश केला पाहिजे. त्यांना या तमोगुणाला आपण दूर सारलं तर सामान्य मनुष्याचं काय होतं, तर संत मनुष्यामध्ये प्रामुख्यानं रूपांतर होतं. त्याच्यामधील सात्विक वृत्ती वाढीस लागतात. जर आपण तमोगुण बाजूला सारला तर आपल्यामध्ये सात्विक वृत्ती, चांगल्या गोष्टी या ठिकाणी वाढू लागतात. मनातील आपल्या जे काही पाप असतं, तर ते पाप नष्ट होतं. आपलं जे काही मन आहे, तर आपण सात्विक वृत्ती जोपासल्यामुळं, चांगल्या गुणांचा अंगीकार केल्यामुळं आपलं मन शुद्ध आणि पवित्र होतं. सत्वगुणाचं आचरण केल्यास सर्व विकारावर मात करता येते. सत्वगुण म्हणजे काय, तर सत्याचा गुण, चांगल्याच्या बाजूनं उभं राहणं, न्यायाचा गुण, मानवतेचा गुण. तो जेव्हा अंगी आपण बाळगतो, तेव्हा विकाररूपी इंगळीचं जे काही विष आहे, तर हे विकाररूपी इंगळीचं विष या ठिकाणी झरझर उतरतं आणि मनुष्य काय होतो, तर या ठिकाणी अंतर्बाह्य या ठिकाणी बदलून जातो. जर आपण चांगल्या गुणांचा स्वीकार केला तर आपलं जीवन या ठिकाणी समृद्ध होतं, अंतर्बाह्य बदलून जातं. मानवाचे अंतरंग उजळून निघते. परमेश्वराच्या खऱ्या रूपाचं माणसाला काय होतं, दर्शन घडतं आणि ईश्वराचा साक्षात, अशा प्रकारचा ईश्वराचा साक्षात्कार आपल्याला होतो. आणि म्हणून आपण आपल्यामधील जे काही वाईट प्रवृत्ती आहे, तर त्या वाईट प्रवृत्ती या ठिकाणी बाजूला साराव्यात, अशा प्रकारचा उपदेश संत एकनाथ महाराज आपल्याला या ठिकाणी करताना दिसतात. तर थोडक्यामध्ये षड्विकारावर सद्गुणांनी मात करा, अशा प्रकारचा संदेश या काव्यपंक्तीमध्ये संत एकनाथ देतात. त्याचबरोबर सत्वगुणाचं जर का आपण आचरण केल्यास आपल्याला सर्व विकारावर मात करता येते. जर माणसाने या विकारांचा नाश केला, त्यांना दूर सारलं, तर मनुष्याचे
संत मनुष्यात रूपांतर होते. आपल्यामध्ये जे काही पाप आहे तर हे पाप नष्ट होते. आपलं जे काही मन आहे शुद्ध आणि पवित्र बनते. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर संत एकनाथ महाराज म्हणतात की ह्या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. तर या काव्यपंक्तीमध्ये संत एकनाथांनी आपल्याला चांगले गुण जोपासा, वाईट गुणांचा त्याग करा, तर अशा प्रकारचा उपदेश या काव्यपंक्तीमध्ये केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या कडव्यामध्ये संत एकनाथ महाराज काय म्हणतात बघा. सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुनफुन, शांत केली जनार्दने. सत्व म्हणजे सद्गुण, उतारा म्हणजे काय उपाययोजना, केलेले उपचार, अवघा म्हणजे संपूर्ण, सारीला म्हणजे मागे केला, तमोगुण तामसी वृत्ती दुर्गुण, किंचित राहिली फुनफुन, फुनफुन म्हणजे काय जखमेची आग, ठसठस, शांत केली जनार्दने. संत एकनाथ महाराज आपल्याला या ठिकाणी शेवटच्या कडव्यामध्ये सांगतात की सात्विक गुणांचा उतारा देऊन सगळी तामसी वृत्ती दुर्गुण दूर केले, तरीसुद्धा मात्र काय होतं, थोडीशी ठसठस राहते. ती आपली जी काही ठसठस आहे तर ती संत आपले जे काही गुरु आहेत तर त्या गुरूंच्या कृपेने आपल्याला शांत करता येते. थोडक्यामध्ये आपल्याला संत एकनाथ महाराज या काव्यपंक्तीमध्ये असं म्हणतात की सत्वगुणांचा अंगीकार करून, चांगल्या गुणांचा अंगीकार करून तमोगुणावर आपण काय करतो, या ठिकाणी मात करतो किंवा मात करावी. पण कधी कधी काय होतं तर सर्व दुर्गुण या ठिकाणी अवगुण मात्र या ठिकाणी नष्ट होत नाही. माणसाची छाती काय होते, गर्वाने फुगून जाते, म्हणजे एक प्रकारचा अहंकार बळावतो. थोडी फुनफुन राहते, म्हणजेच विंचवाचे जे काही विष आहे तर विंचवाचं विष उतरलं तरी अहंकार मात्र आपल्यातला काही संपत नाही. मीपणा आपल्यामधला संपत नाही. मीच सर्वात श्रेष्ठ, मीच सगळ्या सद्गुणी, हा खोटा जो काही भाव आहे तर हा खोटा भाव मनुष्य प्रवृत्तीमध्ये प्रामुख्याने निर्माण होतो. असा मनुष्य खऱ्या भक्तीपासून या ठिकाणी दूर राहतो. त्याला प्रामुख्याने या ठिकाणी परमेश्वर सापडत नाही. हे असे अज्ञान प्रामुख्याने काय असते, वाईट असते. आणि म्हणून त्यावर उतारा म्हणजे गुरुच्या चरणी प्रामुख्याने लीन होणं, मनाला शांत करण्याचं काम प्रामुख्याने काय करतात, गुरु करतात. विद्यार्थी मित्रांनो, संत एकनाथ महाराज म्हणतात की आपला अहंकार बळावू नये, आपल्यामध्ये लीनता यावी यासाठी आपण काय करावं तर गुरुच्या चरणी लीन व्हावं. गुरुबिन उद्धार नाही. जो गुरुला शरण जातो, गुरुच्या छत्रछायेत राहतो, तो संपूर्ण विकारापासून या ठिकाणी मुक्त होतो. आणि म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतात कामक्रोध इत्यादी तमोगुणांचा विंचू चावल्यामुळं शरीराची आणि मनाची आगाग झाली आहे. तिला शांत करण्यासाठी वाईट गुण सोडून सद्गुणांची आपण काय करावी, कास धरली पाहिजेत. त्यातूनच खरी मनशांती लाभते, असं संत एकनाथ महाराज आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आज संत एकनाथ महाराज यांच्या जे काही भारूड आहे विंचू चावला, तर या भारूडाचं आपण या ठिकाणी अध्ययन करत होतो. तर या आपल्याला शेवटच्या भागामध्ये संत महाराजांनी या भारूडामध्ये काय केले तर आपला उपदेश केला आहे. संत एकनाथांनी आपल्या भारूडामधून अंधश्रद्धेवर प्रामुख्यानं प्रहार केलेला आहे. अंगारास लावायचा असेल आपल्याला तर तुम्ही काय करा तर तो सद्गुणांचा लावा, म्हणजेच सत्वगुणांचा लावा, सद्गुणांचा अंगीकार करावा. मग आपल्यामधील जे काही दुर्गुण आहे तर आपल्यामधील दुर्गुण जाऊन सद्गुणांचा काय होईल, विकास होईल आणि समाधान आपल्याला लाभेल, असा मोलाचा संदेश संत एकनाथ यांनी या भारूडामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर संत एकनाथ प्रामुख्याने या ठिकाणी यांनी अंधश्रद्धा
जे काही वाईट समाजातील चालीरीती आहेत तर त्यावर त्यांनी अशा प्रकारे या ठिकाणी शाब्दिक अशा प्रकारचे प्रहार केलेले आहेत आणि त्यामधून जो काही सर्वसामान्य जनता आहे तर या जनतेला प्रामुख्यानं जर आपण जीवनामध्ये चांगल्या गुणांचा स्वीकार केला, वाईट गुणांचा आपण त्याग केला तर आपल्याला जीवन चांगल्या प्रकारे जगता येईल. तर अशा प्रकारे मुलाचे विचार या भारुडामध्ये मांडलेले दिसून येतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या पुढील जो काही भाग आहे आपण पुढच्या भागामध्ये बघूया.